नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि थोडासा परिचय आम्हाला द्या. माझं नाव संदीप बबन साठे, मुक्काम पोस्ट कामरगाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. बरं, आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि जवळजवळ 1.5 महिन्याहून 2 ते 4 दिवस या कांदा प्लॉटला वरती झालेले आहेत. आणि आज आपण ह्या कांद्याच्या पिकाला बेसल डोसमध्ये कोंबडी खतापासून जे पोल्ट्रीचं मॅन्युअर येतं त्या मॅन्युअरपासून बनवलेलं उत्कृष्ट पद्धतीचं दाणेदार खत या प्लॉटला वापरलेलं आहे, बरोबर. आणि आज खत टाकून त्याच्यानंतर 2 पाणी मला वाटतं आपण दिलेले आहेत. आज तुम्ही पाहत आहात की माझ्या हातामध्ये आपण ते 5 कांदे काढून घेतलेले आहेत. आज याच्या मुळ्यांची संख्या पहा, हे तुमच्या हातात पकडा. या मुळ्यांची संख्या जर पाहिली तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या अतिशय जास्त प्रमाणात आहे. आणि हे 5ही कांदे आपण पूर्ण प्लॉटमधून वेगवेगळ्या भागातून उपटून आणलेले आहेत. आणि याची वाढ जी आहे, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढ अतिशय चांगली झालेली आहे. पात पण जाड आहे, मान पण जाड आहे. 1.5 ते 1.5 महिना आणि 2-4 दिवस वर असल्याच्या याच्या अंदाजावरून. आणि आज तुम्ही पाहता सुपारीपेक्षाही जास्त गाठ तयार होऊन साईज झालेली आहे. आणि हा कांदा शेजारच्या प्लॉट मधला आहे. सर, हा कांदा थोडासा व्ह्यू करा. हा शेजारचा प्लॉट आहे. जो प्लॉट तुम्ही पाहता त्या प्लॉटमध्ये पारंपरिक पद्धतीने त्यांनी त्यांची खत औषध वापरलेली आहेत. कुठलंही पोल्ट्री मॅन्युअर इकडे वापरलेलं नाही. आज तुम्ही पाहतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ह्या प्लॉटमधील हे कांदे आहेत. आज सरळ वाढ पण कमी आहे. मुळ्यांची संख्या तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहत आहात. आणि सरळ कुठल्याही प्रकारची साईज या कांद्याची अजून झालेली नाही. ह्या प्लॉटमध्ये आणि न वापरलेल्या प्लॉटमध्ये किती दिवसाचा फरक आहे मावशी? 1 दिवस फक्त फरक आहे. म्हणजे जवळ दोन्हींची लागवड एकाच दिवशीची म्हणायला हरकत नाही. हा कांदा, असा कांदा बघण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात? 2 महिने, सव्वा 2 महिने, 2.5 महिने. 2-2.5 महिन्याच्या ज्यावेळेस कालावधी येईल त्यावेळेस असा कांदा आपल्याला बघायला मिळतो. पण हा कांदा आज आपण आपल्या पोल्ट्री मॅन्युअर खतामुळे जे काय आपण वापर केलेला आहे आणि 2 पाणी पद्धतशीर दिले आहेत त्यामुळे आपल्याला 1.5 महिने आणि 2-4 दिवसातच हा कांदा आपल्याला आज पाहायला मिळाले. मला सांगा, जे इतर आता लोक वापरणार आहेत पोल्ट्री खत, जे आपण दाणेदार पोल्ट्री खत आता तुम्ही देणार आहात त्यांना, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? वापरलं पाहिजे का त्यांनी? सगळं सांगणार, अवश्य वापरा. अवश्य. याचा एकदम लवकर फायदा आहे. कुठलंही केमिकल याच्यात? केमिकल नाही. पोल्ट्री खत आहे. पोल्ट्री खत, दाणेदार खत बनवलेलं आहे. एकदम व्यवस्थित आहे खत. पहिलं पोल्ट्री खताचा वास यायचा हा, आणि आता दाणेदार बनवण्यामुळे वाज विषय काहीच येत नाही. आणि टाकण्यासाठी पण नाही अशी. टाकण्यासाठी वास येत नाही, काहीच नाही. पहिलं पोल्ट्री खत टाकत नव्हतं तुम्हाला, हा. बरोबर. हे सगळे प्रॉब्लेम पांगवायचं सगळं घरीच पांगवावं लागत होतं, वास येत होता वास त्याचा. येत होता. पण आता दाणेदार बनवल्यामुळे तुम्हाला इतर खतांसारखं ते टाकायला सुद्धा सोपं आहे. एकदम सोपं एकदम. इतर लोकांनी वापरलं पाहिजे. आणि आपल्या ह्या बदलत्या वातावरणामध्ये वातावरण बदलतं असताना सुद्धा तुम्ही पाहत आहात की चालू वर्षी सगळीकडं वातावरण खराब आहे आणि साईज कुठल्याही प्लॉटची लवकरात लवकर झालेली नाही. याची वाढ पण व्यवस्थित झालेली आहे, साईज पण व्यवस्थित झालेली आहे. पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुद्धा प्रचंड आहे. दोन्ही पण कांदे दोन्ही प्लॉटमधले आपल्या समोर आहेत. तुम्ही सगळ्यांनी वापरा आणि ह्या खताचा अनुभव घ्या. थँक्यू.